राग माणसाला जाळतो आणि राग षड्रिपूंपैकी एक आहे हे आपण लहानपणापासून ऐकलंय. पण राग म्हणजे नक्की काय आहे? ती एक मूळ भावना आहे? कोणत्या आतील दबलेल्या भावनेचं एक लक्षण आहे? का तो एक रोग आहे? आपला रागावर कंट्रोल नसतो तर राग आपल्याला कंट्रोल करत असतो. काय असतं ना फ्रेंड्स, राग ही गोष्ट एका दिवसात निर्माण होणारी नाहीये. राग खरंच व्यक्त केला पाहिजे का? राग व्यक्त होणं चांगलं आहे का नाही आहे? रागीट असणं चांगलं आहे का नाही आहे? त्याच्यासाठी माझ्याकडे एक खूप सुंदर उपाय जो मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला आणि जे अँगर मॅनेजमेंटसाठी माझ्याकडे येतात त्या माझ्या क्लायंट्सना देते. कधी कधी ते क्लिनिकमध्ये माझ्या समोर करून घेते. रायटिंग अ अँगर लेटर. आता आपण अशा काही पद्धती किंवा आपण उपाय बघूया जे आपल्याला सहज घरी करता येतात. मला जर मनात खूप राग आहे, मी खूप काळ तो व्यक्त केला नाहीये किंवा मी फक्त रागच व्यक्त करते, दुसरं काहीच बोलत नाहीये आणि तरी तो राग संपत नाहीये, तर मी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी माझ्याकडे एक खूप सुंदर उपाय जो मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला आणि जे अँगर मॅनेजमेंटसाठी माझ्याकडे येतात त्या माझ्या क्लायंट्सना देते. कधी कधी ते क्लिनिकमध्ये माझ्या समोर करून घेते. रायटिंग अ अँगर लेटर. अँगर लेटर म्हणजे काय आहे? समजा मला तुमच्याविषयी मनात प्रचंड राग आहे. तुम्ही माझे आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, बॉस, शेजारी, पाजारी, बिझनेस पार्टनर, क्लायंट्स कोणीही असू शकता. काहीतरी कारणामुळे मला तुमच्यापर्यंत येता येत नाहीये, ते व्यक्त होता येत नाहीये. त्याची कारणं अनेक असू शकतात. मला तुम्हाला हर्ट करायचं नाहीये किंवा आपलं भांडण होईल मला भीती वाटते किंवा माझं डील जाईल, माझे क्लायंट जातील. कुठल्याही कारणाने मला व्यक्त होता येत नाही आणि मनात मात्र तो राग साठत चाललाय, ज्याचा मला त्रास होतो. कधी-कधी व्यक्त केलेला राग पुरत नाही आणि माझ्या मनात सतत तेच विचार येतायत, कारण की मी इतकी ओव्हर थिंकर आहे, की तुमच्याशी भांडण झाल्यानंतरही माझ्या डोक्यात तेच तेच विषय घोळतायत आणि तरी तो राग संपत नाही. असं वाटतं की काय करू आणि काय नको. अशा वेळेला ज्याही व्यक्तीबद्दल मला राग आहे, ती तुम्ही असाल, तुम्ही माझी आई असाल, बहीण असाल, कोणी असेल, त्या व्यक्तीला उद्देशून आपल्याला हे पत्र लिहायचंय. आणि ते पत्र लिहिताना कुठलाही फिल्टर ठेवायचा नाहीये. म्हणजे जर माझ्या मनात आत्ता एक शिवी आली, तर मला तसंच लिहायचंय. आत्ता माझ्या मनात अत्यंत दुष्ट काही विचार आले, खूप इमॅजिन झालं, की ह्याचं असंच झालं पाहिजे आणि तसंच झालं पाहिजे. लिहून काढा आणि अत्यंत प्रामाणिकपणे लिहा. हे लेटर आपल्याला कोणालाही दाखवायचं नाहीये आणि ते संबंधित व्यक्तीला द्यायचं पण नाहीये. या लेटरचा मूळ उद्देश आहे, आपल्या मनात जेवढं काही विष आहे, जेवढी काही गरळ आहे, ते पूर्णपणे आपल्याला ओकायचे आहे. हे लेटर कधी-कधी एका दिवसात पूर्ण होत नाही. त्याला काही दिवस लागू शकतात. काही घटना, काही गोष्टी अचानक नंतर आठवतात आपल्याला, की अरे हे पण होतं. हा असा पण वागला होता, ती तशी पण बोलली होती. ते लेटर तोपर्यंत लिहीत राहायचंय, खरडत राहायचंय, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही, की हां, आता ह्या व्यक्तीविषयी मी सगळं लिहून मोकळी झालेली आहे. सगळं मोकळं होऊन मोकळी झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते लेटर त्या व्यक्तीला द्यायचंय का? तर नाही. आपल्याला कोणालाही हर्ट करायचं नाहीये. आपल्याला कोणाचेही गुणदोष काढायचे नाहीत. आपल्याला कोणालाही जज करायचं नाहीये, लेबल करायचं नाहीये. आपल्याला इथे फक्त व्यक्त व्हायचंय. कारण की राग इंटरनलाइज होण्याचे अनेक दुष्परिणाम आपण बघू शकतो. पण आपल्याला व्यक्त होण्याचाही अधिकार आहे, म्हणून हे लेटर लिहायचंय. लेटर लिहिल्यानंतर तुम्हाला एकदा वाटलं की दिस इज अ कंप्लीट लेटर, त्याच्यानंतर ते लेटर फाडायचं आहे आणि जाळायचं आहे. युजुअली माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या स्टुडंट आणि क्लायंट्सना सवय आहे, की मी त्यांना सांगते, की एक जाळण्यासाठी खास धूप पात्र वेगळं ठेवा. जी कुठल्याही नर्सरीमध्ये धुपाची मातीची भांडी मिळतात. आपण ती देवापाशी धूप लावायला आणतो. मेटलचा शक्यतो वापरू नका. मातीचं वापरा, जे आजकाल कुठल्याही नर्सरीत किंवा कुंभारवाड्यात मिळतात ती धुपासाठी जी असतात ती. तर ते एक्सक्लुझिव्हली ह्या निगेटिव्हिटीच्या जाळाजाळीसाठी वापरायचंय. आपण जे देवघरात वापरतो ते नाही वापरायचंय. ह्याला मी बेडसाईड धूप पात्र म्हणते, जे आपण कायमस्वरूपी तिथे ठेवू शकतो. काही कोरे पेपर्स आणि पेन कायमस्वरूपी आपण बेडसाईडला ठेवू शकतो आणि रात्री जेव्हा आपण एकटे आहोत, की सगळी कामं झालेली आहेत, सगळं मन शांत आहे आणि पण ते मनातले विचार संपत नाहीयेत. आपण ते भराभर कोऱ्या पानावर काढायचे लिहून, फाडायचे, त्या धूप पात्रात ते जाळायचे आणि ती जी राख आहे ती बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये सरळ फ्लश करून टाकायची.
याचा उद्देश मी म्हटलं त्याप्रमाणे आपले गरळ ओकणं हा आहे. आपल्या मनातनं ते गेलं पाहिजे. पण ते गेलं पाहिजे म्हणजे कुठे? उद्या जर मी त्या संबंधित व्यक्तीसमोर गेले तर ते त्याच्या मनात राहणार आहे. सो त्याचं विघटन होणार आहे का? नाही. पण अग्नी आपण जाळल्यामुळे आणि नंतर पाण्यात सोडल्यामुळे वापरलं गेलेलं पाणी, अग्नी आणि पाणी कुठल्याही निगेटिव्ह ज्या काही गोष्टी आहेत त्याचं विघटन करतात हे आपण माहिती आहे आपल्याला. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्पेशली आपण या इहलोकातनं गेल्यानंतरही तेच करतो. आधी जाळतो आणि मग पाण्यात ते राख वाहून टाकतो. कारण की सर्व एनर्जी स्वरूपातही त्या गोष्टीचं विघटन झालं पाहिजे. तोच इथे रूल आहे. त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचायची गरज नाही. पण आपलं मन मोकळं झालं पाहिजे, मन रितं झालं पाहिजे. त्याच्यामुळे वाटणारा हेवीपणा, कधी मानेवर प्रेशर वाटतंय, डोळ्यावर प्रेशर येतंय, डोकं दुखतंय, खांदे जड होतायत. कधी-कधी राग इतका अनावर असतो, की आपला प्रत्येक पेशी रागावलेली असते आणि ते आपल्याला बाहेर काढायचं असेल, तर लेटर रायटिंग अत्यंत उत्तम एक सोर्स आहे आपला राग बाहेर काढण्याचा. एकदा का ते झालं, की तुम्हाला खूप हलकं वाटणार आहे आणि मग जेव्हा खरंच प्रत्यक्षात त्या व्यक्तीशी बोलण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा आपण बऱ्यापैकी समतोल ठेवून शब्द वापरतो. कारण की बरीचशी गरळ, बराचसा तो लोड असतो ना, तो आपण ऑलरेडी लेटर रायटिंगनी मोकळा केलेला असतो आणि मग आपल्याला व्यक्त व्हायची वेळ येते तेव्हा व्यक्त व्हायचंच आहे. पण तिथे आपल्या बऱ्यापैकी बॅलन्स्ड आपण बोलल्यामुळे त्याचे फारसे दुष्परिणाम आपले होत नाहीत. आपणही खूप काही चुकीचं बोलत नाही, मुद्दामून समोरच्याला हर्ट केलं जात नाही. कारण जे हर्टफुल आहे ते आपण ऑलरेडी लिहून आपल्या मनातनं बाहेर काढलेलं आहे आणि त्याचं योग्य पद्धतीने त्याचा निचरा केलाय, त्याचं विघटन केलेलं आहे. अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट जी मी क्लायंट्सना सांगते, काही लोकांना लिहिण्याचा प्रचंड कंटाळा असतो. ते म्हणतात, की "कुठे मॅडम हे लिहित बसायचं? आम्ही कधी परीक्षेतले पेपर नीट लिहिलेले नाहीयेत. कधी मला वाचनाची आवड नाहीये. एवढं काही मला जमणार नाही लिखापडी करणं रोज." मग मी काय करायचं? पण ना मला ना फिरायला मी सरळ काय करतो, मी माझी बाईक काढतो आणि फिरायला निघून जातो. जरा मन हलकं करून येतो. असे जे तुम्ही लोकं आहात ज्यांना पळवाट शोधायला आवडते, त्यातनं जिथे काही घटना घडतायत, राग निर्माण करणाऱ्या, तिथनं निघून जायला आवडतं. त्यांनी जरूर निघून जा. पण कुठे निघून जा? थोडंसं शहराच्या बाहेर जा, कंट्री साइडला जा. आपण शहराच्या गोंगाटातनं जेव्हा बाहेर जातो, जेव्हा आजूबाजूला जरा मोकळं रान, शेतं, माळरान दिसायला लागतं, तेव्हा डोकं मोकळं व्हायला सुरुवात होते आणि तिथे आपण अजून एक काय करू शकतो, तुम्ही बाईकने जा, नाहीतर तुम्ही कारने जा. तिथे तुम्ही जोरात ओरडू शकता. त्या व्यक्तीला इमॅजिन करून ओरडू शकता. त्या व्यक्तीला जे बोलायचं ते तिथे तुम्ही जोरजोरात बोलू शकता. तुम्ही किंचाळू शकता. पण ऊर फाडून सगळं जे आतनं बाहेर पडलं पाहिजे, तिथे तुम्ही ब्रीथिंग टेक्निक्स करू शकता आणि तिथे मोकळं व्हायला तुम्हाला का मोकळ्या रानात तर तिथे आजूबाजूला बघणारं कोणी नाही, ऐकणारं कोणी नाही. तुम्हाला ती स्पेस मिळते व्यक्त होण्याची. त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणी लिखाणामध्ये भयंकर आळशी असेल, तर हे एक नक्कीच तंत्र आहे जे तुम्ही वापरू शकता, की सरळ तुमची गाडी काढायची, थोडंसं आउटस्कटला जायचं आणि व्यवस्थित आपला राग व्यक्त करायचा. तिथे तुम्ही जोरात दोन्ही हात बाजूला करून ओरडू शकता. मोकळं व्हायला मदत होते. त्याने पूर्ण आपले लंग्स रिलॅक्स होतात आणि अगेन छाती, डोकं, डोळे या सगळ्यावरचं प्रेशर कमी व्हायला मदत होते. अर्थात हे सगळ्यांना जमणारी गोष्ट नाही. जे कोणी थोडंसं आजूबाजूचं भान नसलं तरी चालणार आहे, असे लोक आहेत त्यांच्यासाठी हा उपाय आहे. पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. बरेच लोकं कोरोनामध्ये पॅन्डेमिकमध्ये घरी होते आणि खूप फ्रस्ट्रेटेड होते आणि कधी रात्री 1 वाजता, पहाटे 5 वाजता आम्ही अपॉइंटमेंट्स तेव्हा दिलेल्या आहेत, कारण की लोकं पॅनिकमध्ये होते. अशा वेळेला बरेचदा मी त्यांना सांगितलं, की जर तुमच्या आजूबाजूला असं काही मोकळं जागा असेल, तर तुम्ही हे करू शकता. तुम्ही जर खूप टॉप फ्लोअरला राहत असाल, तर तुम्ही हे गच्चीवर जाऊन देखील करू शकता. जिथे खाली फारसा आवाज कोणाला जाणार नाही, पण तुम्हाला मोकळं होता येणार आहे. ओके. सो हा एक भाग आहे. पण सतत तुम्ही त्या पॉपकॉर्न सारखे फुटणारे असाल, तर बेस्ट आणि ईझिएस्ट वे की सतत तुमच्या जवळ पाण्याचा ग्लास, पाण्याची बॉटल पाहिजे. पाणी अगेन तुम्हाला इमिडिएटली ग्राउंड करतं. आपण ग्राउंडिंग टेक्निकचा जो एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये हे उपाय आहेत. ते देखील उपाय तुम्ही अँगर मॅनेजमेंटसाठी वापरू शकता. मग तो सॉल्ट वॉटर असेल, ते आता मी परत इथे डिटेलमध्ये सांगत नाही. तो व्हिडिओ जरूर जाऊन तुम्ही बघा आपल्या चॅनलवर. ग्राउंडिंग टेक्निक नावाचा व्हिडिओ आहे. तर ते सगळे उपाय देखील तुम्ही ग्राउंड करायला, अँगर शांत करायला किंवा रादर बॅलन्स करायला वापरू शकता. जेणेकरून तुम्ही इमिडिएटली शांत व्हाल आणि जे काही जिथे बोलायचंय, व्यक्त व्हायचं ते जास्त समतोल पद्धतीने, जास्त बॅलन्सली बोलू शकाल. फ्रेंड्स, काही लोकांचा राग जो व्होलटाईल राग आहे,
व्हायलंट राग आहे. ज्यांना ना हाणामारी केल्याशिवाय काही चैनच पडत नाही. ज्यांना काहीतरी व्हायलंट बिहेवियर, मग ते शिवी हासडणं असेल, ते बुक्क्या आपल्या भिंतीवर मारणं असेल, ते आरडाओरडा करणं असेल, ते वस्तू फेकणं असेल किंवा अगदीच टोकाच्या प्रसंगी ज्या व्यक्तीबद्दल राग आहे त्याला डायरेक्ट फिजिकली हर्ट करणं असेल, जे आपण खूप व्होलॅटाईल ठिकाणी नात्यांमध्ये बघतोच, टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये बघतोच आपण, व्हायलंट रिलेशनशिपमध्ये बघतोच आपण. तसं व्हायलंट अब्युझिव्ह अँगर आहे आणि मला त्याच्याशिवाय बरंच नाही वाटणार आहे. पण तरी हा अँगर जितका समोरच्याला जाळणार आहे, तितकाच तुम्हाला जाळणार आहे. तुमची प्रतिमा कायमस्वरूपी निगेटिव्ह होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कितीही सॉरी वाटलं, तुम्ही कितीही माफी मागितली, तरी तुम्हाला ती माफी सहज मिळणार नाहीये. अशा वेळेला काय करायचंय? व्हायलन्स जर वापरायचंच असेल, तर आपण तो थोडासा रिप्लेस करूयात. पूर्वी लहान मुलांकडे कुठली ना कुठली तरी छोटी खेळणी असायची आणि त्या खेळण्याला एखाद्या बाहुलीला, एखाद्या बाहुल्याला किंवा नंतर बरीचशी टीव्ही कार्टूनचे जे कॅरेक्टर्स असतात, त्याच्या डॉलला ते आपले फ्रेंड्स म्हणायला लागले आणि त्या फ्रेंड्सशी ते बोलायला लागले आणि ते बोलून प्रत्येक गोष्ट त्यांच्या थ्रू ते आपल्याशी बोलायचे. म्हणजे मला भूक लागली आहे म्हणण्यापेक्षा डोरेमॉनला भूक लागली आहे किंवा जे काही बाहुलीचं त्यांनी नाव ठेवलं असेल त्याला भूक लागली आहे. असं करत ते त्यांचं मन रमवायचे आणि त्याच्यात एक इमॅजिनरी फ्रेंड त्यांचा होता. हेच आपण करू शकत नाही का? हे करताना फक्त काय करायचं की आपल्याला रिअलिस्टिक फील झालं पाहिजे म्हणून आपण वापरायचे अँगर पिलो. अँगर पिलो इज द इझिएस्ट वे टू वेंट आउट आवर फिजिकल अँड व्हायलंट अँगर. आपल्याला काय करायचे, अशी कुठली एक उशी तुम्ही घेऊ शकता. ती काय अशी चौकोनीच पाहिजे असं नाही, आपण डोक्याखाली घेतो ती उशी पण असेल. पण ती उशी एकदा का वापरायला सुरुवात केल्यानंतर अँगर मॅनेजमेंटसाठी ती परत इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरायची नाही, डोक्याखाली घ्यायला वापरायची नाहीये, गेस्टना द्यायची नाहीये, कोणालाच द्यायची नाही. ती उशी जाईल एका कपाटामध्ये. ती उशी फक्त आपली अँगर पिलो आहे. त्याच्यानंतर ती उशी इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरायची नाहीये. एकदा का तुम्ही उशी घेतलीत की नंतर त्याच्यावर हिट होईल अशी तुम्ही कुठलीही वस्तू घेऊ शकता. बॅडमिंटन रॅकेट असेल, लाटणं असेल, लाकडी जाड उलटणं असेल, अशी कुठलीही गोष्ट ज्याचा व्यवस्थित प्रहार होईल, पण ती तुटणार नाही फारशी. पूर्वी मी पट्ट्या सांगायचे, पण लोकांचा अँगर इतका होता की खटाखट पट्ट्या तुटायच्या. काही माझे वर्कशॉप्स आहेत. मैं अपनी फेव्हरेट हूँ नावाचं एक खूप छान वर्कशॉप आहे. तिथे मी माझ्या समोर हे करून घेते सेशनमध्ये, वर्कशॉपमध्ये आणि कडाकड लोकांच्या पट्ट्या तुटतात. त्यामुळे नंतर मी सांगितलं की थोडंसं काहीतरी स्टर्डी घ्या, जिथे तुम्हाला ते मारण्याचा पण फील आला पाहिजे. तुमचा तो व्हायलन्स जो आहे तो बाहेर पडला पाहिजे आणि शक्यतो ती गोष्ट नाही तुटली तर बरं. तर त्या व्यक्तीला इमॅजिन करून, त्या सिच्युएशनला इमॅजिन करून, त्या ज्या काही गोष्टी आपल्याला सगळी ती गरळ ओकायची आहे आणि पण व्हायलन्सही हवा आहे. काही लोकांना व्हायलन्स हवा असतो तो राग व्यक्त करायला आणि तरच त्यांना बरं वाटणार असतं. काठी घ्या, तुमचं लाटणं घ्या, तुम्ही रॅकेट घ्या आणि तुम्ही ह्या पिलोला मारू शकता. तुम्ही ते मारत असताना बोलू शकता. त्या रागाची जे काही तुमचे वक्तव्य असेल, तुम्हाला जे काही बोलायचंय, जसं मी म्हटले शिव्या हासडायच्या, अजून काय वाईट बोलायचंय, बोला. पण या पिलोला बोला. ही गोष्ट सोपी नाहीये. ही गोष्ट प्रचंड थकवणारी. आपला हात दुखून येतो, पाठ भरून येते हे मारताना. आपला श्वास अडखळतो, पण तरीही आपलं मारणं कधी-कधी थांबत नाही. मध्ये-मध्ये श्वास घ्या, मध्ये-मध्ये ब्रेक घ्या आणि मग हे चालू ठेवा. जर तुम्ही नॉनस्टॉप केलं तर काहीतरी लाँग टर्म साइड इफेक्ट्स होऊ शकतात. तुमचा खांदा दुखण्यापासनं कायमस्वरूपी, हात दुखण्यापासनं इतर अनेक गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एवढा व्हायलंट अँगर काढता आहात, जो इतरांना हर्ट करण्यापेक्षा ह्या पिलोला हर्ट केलेलं जास्त चांगलं आहे. त्यावेळेला मध्ये-मध्ये ब्रीथिंग टेक्निक्स वापरायचे, मध्ये-मध्ये थांबायचं आहे आणि मग तो निचरा करत राहायचा आहे. अगेन हे एका दिवसाचं काम नसणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी सगळा अँगर संपला पाहिजे हा अट्टाहास धरू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की मी आता थकलीये किंवा थकलोय, थांबा. ही उशी बाजूला ठेवा. ती रॅकेट, ते लाटणं, ती परत इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरायची नाहीये. सो रोजच्या वापरण्यातलं स्वयंपाकघरातलं लाटणं न आणता सरळ बाजारातनं एक एक्स्ट्रा लाटणं आणा आणि ती पिलो आणि जे काय तुम्ही ते मारायला, बदडायला वापराल. हे हाताने पण करतात बरेचसे लोकं जोरजोरात हाताने मारतात. पण हात भरून येऊ शकतात, लाल होऊ शकतात, दुखू शकतात. सो जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल धरायला ती कुठलीही गोष्ट आणि ही उशी ही कायमस्वरूपी आपला अँगर रिलीज इन्स्ट्रुमेंट म्हणून ठेवायचंय. अर्थात ही आपल्याला आयुष्यभर लागावी अशी अपेक्षा नाही आहे.
सुरुवातीला ज्यांचा राग थोडा पण त्यांना सहन होत नाही, ज्यांना थोडासा व्हायलन्सच हवा आहे तो व्यक्त करायला, तरच बरं वाटतं त्यांच्यासाठी हा उपाय आहे. उगीच छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला अँगर पिलो लागत नाही. पण जिथे आता असं वाटतं की समोरच्याला काय करू आणि काय नको, त्यावेळेला आपल्याला ही पिलो वापरायची आहे. एकदा का पिलो वापरून झाले की ह्यालाही स्वच्छ करायचंय. युजुअली आपण ज्या गोष्टी वापरतो त्याला मी सांगते खडे मिठात ठेवा, खडे मिठाच्या पाण्यात धुवा. पण पिलो ही गोष्ट आपण धुवू नाही शकत. आपण याचं पिलो कव्हर काढून डेफिनेटली खडे मिठाच्या पाण्यात धुवू शकतो आणि जी पिलो आहे ती आपण 10 मिनिटं, 15 मिनिटं उन्हात ठेवू शकतो. सूर्यप्रकाशात प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीचं विघटन होतं, प्रत्येक दूषित गोष्टींचं विघटन होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सरळ जे आहे कव्हर ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचं, धुवायचं 10-15 मिनिटांनी आणि जी पिलो आहे आणि जे काही तुम्ही दुसरा वापरताय छडी, रॅकेट, लाटणं ते आपण 10 ते 15 मिनिटं सूर्यप्रकाशात ठेवायचे म्हणजे ह्याच्यात जी काही निगेटिव्हिटी आपण काढली त्याचं पण विघटन होईल. तरी देखील या 2 गोष्टी इतर कशासाठीही वापरायच्या नाहीयेत. त्याला एक जागा ठेवा आणि ही गोष्ट वापरायला लागू नये ह्याच्यासाठी पहिल्यांदा प्रे करा. अजून एक पद्धत म्हणजे जेव्हा आम्ही इनर चाइल्ड हीलिंग करतो, तेव्हा सुद्धा बरेचदा आम्ही खूप प्रकारची ब्रीथिंग टेक्निक्स वापरतो. इनर चाइल्ड म्हणजे जेव्हा आपण कुठल्याच भावना व्यक्त करू शकत नाही आणि जेव्हा आपण म्हणतो की त्या पॅसिव्हली आज सप्रेस झाल्यात, तर सप्रेस जेव्हा होतात तेव्हा आपल्या या नेणिवेचे किंवा जाणीवेचे काही भाग, कॉन्शियसनेसचे काही भाग एकदम गोठून जातात. एखादा खूप महत्त्वाचा प्रसंग घडलाय, सडन कोणीतरी माझ्या आयुष्यातनं निघून गेलंय, लॉस झालाय, ॲक्सिडेंट झालाय, अचानक पैशाचा लॉस झालाय, नातं तुटलंय, काही काही असू शकतं. माझा आत्मविश्वास कुठल्यातरी घटनेने गमावलाय. त्या वेळेला माझ्या आयुष्याचा तो भाग, समजा मी हे 10व्या वर्षी झालं असेल, तर 10व्या वर्षातली मी, 15व्या वर्षातली मी, 23व्या वर्षातली मी, तिथे ते ते एका अर्थाने गोठली जाते. ती वाढ होतच नाही त्या भागाची. बाकीची मी वाढत राहते, बाकीचं आयुष्य चालू राहतं, पण पार्ट जो आहे काही माझा, तिथे गोठला राहतो. त्याला आम्ही म्हणतो इनर चाइल्ड. तर या इनर चाइल्डला हीलिंग करताना आम्ही जेव्हा काही टेक्निक्स वापरतो, तेव्हा ब्रीथिंग टेक्निक्स वापरतो. ते आपण अँगरसाठी पण वापरता येऊ शकतं. म्हणजे काय करायचं, की आयदर प्रत्यक्षातले किंवा इमॅजिनरी असे मोठे फुगे आणायचे आणि आपला सगळा जो राग आहे, जो खूप आहे, अति आहे, जो आपल्याला आत साठवता येत नाहीये, तो असा विचार करायचा की पायाच्या नखापासून पूर्ण पेशींमधनं जो काही साठलेला राग आहे, तो श्वासावाटे येतोय आणि तो मी फुग्यामध्ये भरतीये. फुगे त्याने त्या रागानेच फुगवतीये. प्रत्यक्षात फुगा आणून हे करता येतं, पण इमॅजिनेशनमध्ये देखील तितकाच इफेक्ट असतो. एक याचा फायदा असा आहे, की एखादा फुगा मोठा झाला, भरला, की त्याला गाठ मारायची आहे, दुसरा घ्यायचा आहे आणि आपण असे इमॅजिनेशनमध्ये म्हणजे कल्पनेमध्ये अनगिनत फुगे घेऊ शकतो. जोपर्यंत मला वाटतंय, की तो राग अजून येतोय, येतोय, नाही अजून थोडा आहे, अजून थोडा आहे, अजून एक फुगा लागेल आणि एकदा का तुमचे सगळे फुगे फुगवून झाले, असं वाटलं, की आता मी बऱ्यापैकी श्वास घेऊ शकते, मी बऱ्यापैकी आता सेटल्ड आहे, बॅलन्स्ड आहे. तेव्हा ते सगळे फुगे गॅसच्या फुग्यांसारखे आकाशात मी सोडून देते अशी कल्पना करायची आहे. प्रत्यक्षात जर तुम्ही ते फुगे फुगवले तरी तुम्ही ते प्रत्यक्षात सोडून द्या. सुई मारू नका. कारण जेव्हा तुम्ही सुई मारता तेव्हा आत भरलेली निगेटिव्हिटी परत तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातच येणार आहे. त्यामुळे हवेमध्ये ते सोडून द्या. तुमच्यापासून ती गोष्ट दूर-दूर जाते असा विचार करायचा आहे आणि आपल्या रागाला जास्तीत जास्त आपल्या पेशींमधनं देखील बाहेर काढून टाकायचं आहे. काही वेळा फ्रेंड्स आपल्या आयुष्यात काही अशा घटना घडतात की त्याच्यात आपण खूप जोरात शॉकमध्ये जातो आणि वर करणे आपण सगळे व्यवस्थित असतो आणि लोकांना वाटतं की आपण ते खूप छान तऱ्हेने हँडल केलंय आणि बोल्डली हँडल केलंय आणि आपण रोजच्या व्यवहाराला लागतो. पण कधी-कधी काही दिवसांनी, काही महिन्यांनी आणि काही-काही सिच्युएशनमध्ये काही वर्षांनी ते सिम्प्टम्स किंवा जे काही आपण त्या शॉकमध्ये गेलेलो असतो, त्याची लक्षणं दिसायला लागतात. त्याला आपण म्हणतो PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि अचानक आपल्या स्वभावामध्ये प्रचंड बदल घडतो. चिडचिड व्हायला लागते आणि लोकांना वाटतं ही नॉर्मली तर अशी व्यक्ती वागत नाही आणि अचानक का असं वागायला लागली आहे? काहीतरी हिचं बिनसलंय, काहीतरी वेगळं वाटतंय आम्हाला. दुसरा एक भाग आहे की जे लोकं एक्सटर्नल फॅक्टरमुळे अँग्री आहेत. म्हणजे जे लोकं ॲडिक्टेड आहेत आणि डी-ॲडिक्शन प्रोसेसमधनं जातायत म्हणजे व्यसनमुक्तीतनं जात आहेत. त्यांना जेव्हा विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात, ती व्यसनं अचानक बंद केल्यामुळे जेव्हा जे सिम्प्टम्स येतात, त्यातला राग हे खूप मोठा सिम्प्टम आहे. या दोन्ही केसेसमध्ये फार महत्वाचं आहे की आपल्या आजूबाजूला आपले कोण जवळचे लोकं आहेत, आपल्याला त्यांचा किती सपोर्ट आहे, आपल्याला फॅमिली सिस्टम किती आपली स्ट्राँग आहे, जवळचे फ्रेंड्स किती आहेत.
आपल्याकडे आपल्याला बरं वाटायला मदत करणारे कुठले कुठले रिसोर्सेस आहेत, त्याच्यासाठी लागणारा पैसा आपल्याकडे आहे का, योग्य व्यक्ती आपल्याकडे आहेत का. सर्वात एक लक्षात ठेवा की सगळ्याच गोष्टी आपण एक्सपर्ट नाही आहोत. सगळ्याच गोष्टी आपण आपल्या नाही सॉल्व्ह करू शकत. काही जे अँगर्स आहेत, काही ज्या घटना आहेत त्या आपण विसरू नाही शकत आणि जोपर्यंत त्या घटना आपण विसरत नाही किंवा ते ट्रिगर्स आपण विसरत नाही, ते ट्रिगर्स आपले माइल डाऊन होत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक वेळेला त्या गोष्टी आठवून आपण ओव्हर थिंकिंग करत राहणार, त्या व्यक्तीला हेट करणार, त्या सिच्युएशनला हेट करणार. बऱ्याच प्रसंगात आपण स्वतःलाच हेट करतो. बरेचदा अँगर हा सेल्फ ब्लेमचा असतो, की मी का नाही तेव्हा बोलले? मी का नाही तेव्हा हा स्टँड घेतला? मी का नाही तेव्हा निघून गेले? मी का नाही तेव्हा लग्न केलं किंवा लग्नाला का नाही नाही म्हटले? अनेक आपल्या मनात गिल्ट आहेत. अनेक आपल्या मनात रिग्रेट आहेत, की आम्ही का नाही त्यावेळेला हे केलं आणि त्याचाही जो दुसरा भाग आहे तो अँगर आहे, म्हणजे त्याचंही रागामध्ये स्वरूप पालटू शकतं त्या गोष्टींचं सप्रेस केलेल्या. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं कारण माहीत असेल का? रागाचं कारण माहीत असेल का? तर नाही. येस, डेली तुम्ही जर्नलिंग केलं तर तुम्हाला तुमच्याविषयी, तुमच्या रागाविषयी बऱ्यापैकी एक समंजस माहिती, एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळेल. एक ठोस सांगाडा मिळेल, एक पॅटर्न मिळेल, तुम्हाला कळेल, की बाबा ह्या गोष्टींमुळे मी रागावतो किंवा रागावते आणि मी अशी व्यक्त होते, ज्याच्यावर मला काम करायचं. तुम्ही ही जी सगळी टेक्निक्स मी सांगते आहेत, जे ग्राउंडिंग टेक्निक्स आपण 2 व्हिडिओजच्या आधी घेतले, ती सगळी वापरून तुम्हाला जर तुमच्या रागावर कंट्रोल नाही म्हणणार, मॅनेज करता आला तुमचा राग. कंट्रोल हा थोडासा चुकीचा शब्द आहे. राग हा मॅनेज करायचा आहे. तर अँगर मॅनेजमेंट करता आले तर उत्तमच आहे. पण कधी-कधी त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला कळत असतं, की मी प्रयत्न खूप केलाय, करते पण आहे, पण अजून जमत नाहीये. अशा वेळेला मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, न लाजता एखाद्या काउन्सिलरकडे, एखाद्या थेरपिस्टकडे, एखाद्या हिप्नोथेरपिस्टकडे, एखाद्या लाईफ कोचकडे जरूर जा. कुठल्याही मेडिसिन व्यतिरिक्त ते आपल्याला अनेक प्रकारच्या टेक्निक्सची मदत घेऊन हे सगळं निचरा करायला मदत करू शकतात. मग ती भीती असेल, तो राग असेल, एखादी अप्रिय घटना असेल, त्याचे आपल्या मनावरच नाही तर शरीरावरही पडसाद उमटत राहतात. आपला राग जर प्रत्येक पेशीमध्ये साठायला लागला, तर आपल्याला त्या अवयवाशी निगडीत बरेचसे रोग होतात आणि आपल्याला कळत पण नाही, की केवळ राग ही एकच कारणीभूत गोष्ट असू शकते आणि त्या रागाचा जर मी वेळीच निचरा केला असता, वेगळीच त्याचं विघटन केलं असतं, तर मला XYZ रोग आज कदाचित झाला नसता, तर माझं लिव्हर डॅमेज झालं नसतं, तर मला किडनीलाही झालं नसतं. आता मेटाफिजिकल सायन्समध्ये आमचा एवढा अभ्यास आहे, की कुठल्या भावनेने कुठला ऑर्गन अफेक्ट होतो आणि कुठला तो ऑर्गन झाला, की कुठला साधारणपणे रोग होऊ शकतो. त्यामुळे आमच्यासारखे डॉक्टर्स, हीलर्स, थेरपिस्ट, काउन्सिलर्स हे तुमच्यासाठी तयार आहेत तुमच्या रागाचं कारण शोधायला, तुमच्या बरोबरीने त्याला मदत करायला, त्याच्या मुळापर्यंत जायला. ती व्यक्ती असेल तरी आपण मदत करू शकतो, ती सिच्युएशन असेल तरी आपण मदत करू शकतो आणि लवकरात लवकर तुम्हाला रागाच्या कैदेतनं मुक्त करायला. त्यामुळे कुठल्याही डॉक्टरकडे जायला, मी सायकियाट्रिस्ट नाही म्हणत आहे, पण सायकोथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, लाईफ कोच जिथे औषधांचा काही संबंध नाहीये. अगदीच फार झालं तर पुष्पौषधींसारखे जे औषध आहेत ते अत्यंत उपयोगी आहेत. त्याचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॅच फ्लॉवर किंवा बाक फ्लॉवर रेमेडीज म्हणतो. BACH हे त्या औषधं निर्माण करणाऱ्या किंवा ओळखणाऱ्या सायंटिस्टचं, डॉक्टरचं नाव आहे. तर त्या फ्लॉवर रेमेडीज किंवा पुष्पौषधी देखील तुमच्या अँगर मॅनेजमेंटसाठी एक महत्त्वाचं टूल आहे. आणि सर्वात शेवटी जे माझं आवडतं टूल आहे ते म्हणजे माझे क्रिस्टल्स. तुम्हाला माझ्या वेबसाईट्सवर, तुम्हाला माझ्या WhatsApp कॅटलॉगवर अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स दिसतील. तुम्ही जेव्हा मला अप्रोच करता तेव्हा तुमची प्रॉपर केस घेऊन तुमच्याशी डिस्कस करून मी अनेक टेक्निक्सनी तुमचं अँगर मॅनेजमेंटसाठी मदत करते आणि क्रिस्टल प्रॉडक्ट्स पण त्याप्रमाणे देते. त्याचं एक कुठलंतरी स्पेसिफिक प्रॉडक्ट असू शकत नाही, कारण की प्रत्येक व्यक्ती वेगळी. त्यामुळे एक वैयक्तिक अप्रोच, इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. मग त्या टेक्निक वापरायला असेल, हिप्नोथेरपीची स्क्रिप्ट वापरायला असेल, औषध द्यायला असेल, नाहीतर क्रिस्टल वापरायला असेल. त्यामुळे यापैकी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला जर आमची मदत लागली, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करायची लिंक आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये कायम दिलेली असते WhatsAppची. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या Facebook मेसेंजरवर मला मेसेज करू शकता.
तुम्ही आपल्या या YouTube खाली तुमची कमेंट पास करू शकता आणि मला तुम्ही अप्रोच करू शकता की तुम्हाला ही मदत हवी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वतःच्या अँगरवर लवकरात लवकर मॅनेजमेंटची प्रक्रिया तुम्हाला चालू करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये, फ्रेंड्समध्ये, फॅमिलीजमध्ये जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे यांना रागाचं विघटन करायचे, रागाचा निचरा करायची गरज आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जरूर कमेंट्स करा की तुम्हाला यातली कुठली टेक्निक जास्त सुटेबल वाटतेय. मला माहीत नसलेल्या किंवा या व्हिडिओमध्ये नसलेल्या काही टेक्निक्स तुम्हाला माहीत असतील तर जरूर आमच्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुमच्याकडनं शिकायलाही आम्हाला तेवढंच आवडतं. सगळ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.